अध्याय सप्तम अध्याय श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आधार धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळकार दिकी शास्त्रयांशी. वेतने देऊन ठेवली त्या समये मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोक उपदेशिती कैकांचे ब्रह्म दविडिले, परमधर्मोपदेशका जिंकले, कुमार्गवर्तीयांशी आणिले. सन्मार्गावरी तयांनी त्यास आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवांशी शेवटी आणले नृपावडे वेदांत बुवा, त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी. नृपती बहु सुकावे अमृतानुवा भवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृह होते से, जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर. अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगाती. कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकर काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले मुके, काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे. ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेळा संन्याशी, भुरळ पाडली लोकाशी, लागले व्यर्थ भक्तीशी. याने ढोंग माजवले तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोक बोलती हास्य उत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान ह्याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातली आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शरण, जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवाशी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपण करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे, जवळी होते ते पारशी, जागृती आली तयाशी, त्यांनी धरून बुवाशी. सावध केले त्यावेळी, हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून, मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती. समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असे दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदाखद स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून वृश्चिकाशी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्त भय मानितोशी. मग ब्रह्मपदा जाणस कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यास लागती कष्ट करणे. फुकट हाता नयेची बुवा प्रति पटली खून, धरली तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रून भरले नयन. कंठ झाले सददित तया समयापासून, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी. ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातूनी, मुक्ते निवडून सुंदर त्याचा करुणी आहार. अर्पी शंकरा विष्णू कवी, वित श्री स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिशोध भाविक भक्त. सप्तमाध्याय गोढा.
श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा, अनंत वेशा अनंता, तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत वदिता तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला, वैकुंठा सम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहांगीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तयास लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुख भोग उप कैसा त्यास निद्रा नयेची, रात्रंदिवस चिंता नळे, पोळले केली कित्येक अनुष्ठने, तशीच ब्राह्मण सतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यास, त्रासले ह्या भव यात्रेस, कृष्णवर्ण आला शरीरास, रात्रंदिन चैन नसे, विधीनी लेख भाळी लिहिला, तो न चुकेची कवनाला, तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हाव्या, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावे स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडले, ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयास स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात, तो देखील जनसमस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे, स्वामी नाम वदती, वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नान करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पव्या समर्थ चरणी, जाती अतित्वरीने, महाराष्ट्र भाषा उदान, पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिशोध भक्त, प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोड हा. श्री स्वामी चरण विरुद्धार्पणस्तु. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रेयस्तु. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती, बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारशी, यवन, भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगर वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. ऐसा नगरात शंकरराव प्रवेशात, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हसते होत असे. तियाचे घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईस द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियाचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीशी, तरी 6 सहस्त्र रुपयांस देईन, सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे
सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रती कार्य आपले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ते विशेष. बाई स्वामीस बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे ह्या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. हैसे ऐकता वरदान समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेर आले शेकनुराच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबर त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवेकरी शंकररावास म्हणती लीला करुणी ऐसी चुकवले तुमच्या मरणाशी. निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी. शेकनुराच्या दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेकनूर दर्ग्यास एक खपणी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद व्याधी पळे आपणाची. स्वामी वचनी धरून भाव औषध घेते शंकरराव. तयास आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीस आराम पडला राव गेले सोनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदसे दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐसे एकांत स्थान राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखवली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेच मठ बांधिले चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयांचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधार तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदिती त्या. श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन. सदा परिशोध भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामीराजार्पणस्तु. शुभम भवतु. श्रीस्तु.